ठाकरेंच्या शिवसेनेचे भांडूपचे नगरसेवक दीपक सावंत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आणि त्यामुळे बीएमसी मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल व्हायची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची सभागृहातली संख्या 65 वरून 64 वर येणार आहे। याचा परिणाम स्थायी समिती, प्रभाग समिती आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमधल्या प्रतिनिधित्वावरती येऊ शकतो। पक्षांच्या संख्याबळानुसार समित्यांची सदस्य संख्या ठरत असल्यामुळे ठाकरे गटाच्या काही जागांवर गदा येण्याची शक्यता व्यक्त होते। दरम्यान रिक्त जागेसाठी पुढील काळात पोटनिवडणूक होण्याचीही शक्यता आहे। शिल्पा नरोडे आपल्याला अपडेट देतात। शिल्पा, नेमकं काय घडतंय? नम्रता, खरंय दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर आता ठाकरे गटाच्या समितीमधील अनेक गणितही बदलणार असल्याचं पाहायला मिळते। कारण मुंबई महापालिका सभागृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नगरसेवक आहेत दीपक सावंत यांच्या अपात्रतेचा निर्णय जो आहे तो मंजूर झालेला आहे। महापौरांनी देखील हा निर्णय आता सभागृहामध्ये वाचून दाखवलेला आहे। त्यामुळे आता पालिकेतील विविध ज्या समित्या आहेत त्या समित्यांमध्ये संख्याबळावर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता पाहायला मिळते। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक आहेत ठाकरेंचे, आता ते 64 झालेले आहेत। स्थायी समिती असेल किंवा प्रभाग समिती असेल किंवा इतर ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्यामध्ये आता ठाकरे गटाला मिळालेल्या जे प्रतिनिधित्व आहेत त्यामध्ये देखील समीकरणामध्ये बदल होणार आहे। विशेष म्हणजे आपण पाहिलं तर समित्यांमध्ये पक्षांच्या संख्याबळांच्या आधारावर सदस्य संख्या ही ठरवली जाते। त्यामुळे आता एका नगरसेवकाची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे ठाकरे गटाच्या वाट्याला असलेल्या ज्या काही जागा आहेत त्यांच्यावर आता मोठा परिणाम होणार आहे। नम्रता, आपण जर पाहिलं तर भांडूप मधील आता ही जागा रिक्त झालेली आहे, त्यामुळे आगामी काळात या जागेवर आता पोटनिवडणूक देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे गटासाठी आणखीन एक मोठा धक्का आपण म्हणू शकतो। शिल्पा, धन्यवाद या माहितीबद्दल।